विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं या प्रेझेंटेशनमध्ये स्वागत करतो. आणि आजचा जो टॉपिक आपण चर्चेला घेतलेला आहे तो आहे अंडरस्टँडिंग इंटरनॅशनल रिलेशन्स. या विषयावरती आपण आजचं हे डिस्कशन घेणार आहोत आणि त्यालाच अनुसरून त्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेला घेणं अपेक्षित आहे ते सर्व आपण आज या पहिल्या युनिटच्या किंवा पहिल्या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत. तर त्यातलं जे महत्त्वाचं मुद्दा आहे तो म्हणजे अंडरस्टँडिंग इंटरनॅशनल रिलेशन्स. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध कशा प्रकारे समजून घेता येतील याच्यावरती हे डिस्कशन असणार आहे. याच्यावरती भाष्य करणार आहोत. तर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संबंधाचा परिचय समजून घेत असताना संपूर्ण जागतिक व्यवस्थेची उत्क्रांती किंवा इव्होल्युशन ज्याला म्हणतो आपण, की संपूर्ण जग जे आज आपण पाहतो त्यामध्ये जी पूर्ण व्यवस्था उभी राहिलेली आपण जे पाहतो याची मूळ सुरुवात कुठून झाली याचा आढावा आपल्याला घेणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण याचा आढावा घेतो त्यावेळेस मग खऱ्या अर्थाने आपण जागतिक व्यवस्थेला समजून घेऊ शकतो. आणि कशा प्रकारे हे सर्व लोक किंवा संपूर्ण समाज कार्यरत असतं याच्यावरती हे संपूर्ण डिस्कशन अवलंबून असतं. आणि म्हणून जागतिक व्यवस्थेची जी उत्क्रांती आहे म्हणजे कुठून नेमकी आपण कोणत्या क्षणापासून या जागतिक व्यवस्थेची सुरुवात केलेली आहे आणि कशा प्रकारे आपण इतिहासाकडून आता वर्तमान काळामध्ये आलेलो आहोत आणि मागचा संपूर्ण इतिहास पाहता कशा प्रकारे आपण आपलं भविष्य पाहू शकतो किंवा त्याला आपण कशा प्रकारे बदलू शकतो याचा देखील काहीसा अंदाज इथे घ्यायला मदत होते. तर एकंदरीत आपण आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये हेच पाहणार आहोत की कशा प्रकारे संपूर्ण इतिहास हा एक व्यवस्था म्हणून राहिलेला आहे किंवा कशा प्रकारे या जगामध्ये किंवा या संपूर्ण पृथ्वीवरती मनुष्याची उत्पत्ती झाली, मनुष्याने कशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत केलं आणि त्या काळापासून आजपर्यंत मनुष्य हा या पृथ्वी तलावरती अस्तित्वात आहे आणि एक अवस्था किंवा ज्याला म्हणू आपण ऑर्डर ज्याला म्हणतो आपण की पॉलिटिकल ऑर्डर, राजकीय व्यवस्था कशा प्रकारे निर्माण केली याचा देखील आपण एक आढावा घेऊया. सर्वप्रथम आपण पाहतो की जेव्हा मनुष्य या पृथ्वीवरती राहण्यास आला तेव्हापासून आजपर्यंत अनेक बदल झालेले आहेत. आणि असे बदल होण्यामागील कारण म्हणजे अतृप्त असलेली इच्छा ज्याला आपण म्हणतो की मनुष्य ह्या आपल्या इच्छा आकांक्षांच्या द्वारे नवनवीन शोध लावण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण जर सायन्सचा आधार घेतला किंवा ज्याला आपण विज्ञान असं म्हणतो, विज्ञानाचा आधार घेतला तर त्यात आपल्याला अनेक प्रयोग इतिहासामध्ये झालेले पाहाव्यास मिळतात की ज्यामध्ये अनेक वैज्ञानिकांनी आपलं जे योगदान आहे ते या विद्याशाखेसाठी दिलेलं आहे आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी या मानवी आयुष्याला कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल याकडे लक्ष दिलेलं आहे. आणि आज जे समाज बदलताना आपण पाहतो त्यामागे कोणीतरी एक इनविजिबल हँड्स म्हणून कार्यरत असतं, ज्याला अदृश्य हात असं देखील म्हणतो. कारण याच्यामध्ये अनेक हात असतात, एक व्यक्ती याच्यामध्ये नसतो. हे जे बदल घडत असतात किंवा जे नवनवीन शोध लागत असतात आपण पाहू शकतो की आज आपण या प्रेझेंटेशनला ऑनलाईन पाहताय
हे देखील एक प्रकारचा शोध आहे. हे एक प्रकारचा देखील एक प्रकारचा विकास आहे. आणि हे विकास होण्यामागे कितीतरी वर्ष लागलेले आहेत. सुरुवातीला जेव्हा संगणकाचा शोध लागला, तो वेगळ्या प्रकारचा संगणक होता, ज्याला आपण कम्प्युटर असं म्हणतो. कम्प्युटर म्हणजे कम्प्यूट करणं म्हणजेच एक प्रकारे म्हणू शकतो आपण कोणतीही माहिती किंवा कोणताही एखादा सूत्र असेल किंवा कोणतीही एखादी समस्या असेल तर त्याला ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे सोडवता येते. आणि त्यासाठी आपण पाहतो की जेव्हा जगातला पहिला संगणक निर्माण केला गेला त्यावेळेस अशा प्रकारचं स्वरूप त्याला अजिबात नव्हतं. जो संगणक बनवला गेला त्याचा मूळ उद्देश हे कॅल्क्युलेशन करणं हे होतं, ज्याला आपण म्हणतो बेरीज वजाबाकी करणं, गुणाकार करणं, भागाकार करणं, हा त्याचा उद्देश होता की जेणेकरून एक कॅल्क्युलेटर प्रमाणे ते काम करेल आणि जे काही गणितीय समस्या असतील त्यांना सोडवता येईल. आणि त्यासाठी मग कम्प्युटर नावाची जी संकल्पना आहे ती आणण्यात आली. त्याचा मूळ उद्देश केवळ काही गणितीय सांख्यिकी समस्या सोडवणं हा होता, परंतु आपण पाहतो तेव्हापासून ते आजपर्यंत हा प्रवास खूप वेगाने पुढे चालत आलेला आहे. आणि त्यासोबतच आपण अनेकदा पाहतो की भारतामध्ये किंवा याच्या अगोदर देखील अनेक देशांनी आपापल्या देशांमध्ये 5G ची सेवा सुरू केलेली आहे की ज्यामध्ये गतिमान जे इंटरनेट स्पीड आहे ते खूप वेगाने लोकांपर्यंत पोहोचतंय. आणि कोणतीही माहिती जी इंटरनेटवरती उपलब्ध आहे ती माहिती काही सेकंड्समध्ये, काही मिनिटांमध्ये आपण मिळवू शकतो. म्हणजे फक्त एक मोबाईल फोन किंवा एक कम्प्युटरच्या द्वारे आपण जगातली कोणत्याही कोपऱ्यातली माहिती मिळवू शकतो. हे शक्य झालं या इंटरनेटमुळे, स्पीडमुळे. आणि त्या इंटरनेटचा स्पीड आपण सतत वाढवत चाललेलो आहोत आणि भविष्यामध्ये याचं स्वरूप काहीसं वेगळं देखील असेल आणि याचा उपयोग अनेक वेगवेगळ्या ठिकाणी करता येऊ शकतो. आणि म्हणूनच मग एकंदरीत आता आपण पाहू शकतो की जे मनुष्याचे अनेक नवनवीन शोध लावण्याची जी इच्छा असते त्या इच्छेमुळे अनेक गोष्टी जगाला पाहावयाला मिळालेल्या आहेत. आणि या इच्छांमुळेच अनेकदा युद्ध देखील घडलेले आहेत. त्या युद्धांचा सामना देखील करावा लागलेला आहे. आणि या युद्धामधूनच एकंदरीत आपण म्हणू शकतो की नवनवीन गोष्टी पुढे आलेल्या आहेत. सुरुवातीला जेव्हा मनुष्य या पृथ्वीवरती राहण्यासाठी आला किंवा त्याची राहण्याची सुरुवात झाली त्यावेळेस मनुष्य हा एका ठिकाणी स्थायिक नसे. म्हणजेच एखाद्या ठिकाणी तो व्यक्ती किंवा तो जो समूह होता तो एका ठिकाणी काही दिवसांसाठी स्थायिक होत असे. परंतु जेव्हा त्या ठिकाणचे सर्व संसाधन नष्ट होत होते किंवा संपत चालले होते किंवा असं जेव्हा त्यांना वाटेल की आता इथे जे संसाधन उपलब्ध आहेत ती आता संपूर्ण नष्ट झालेली आहेत आणि इथे आता वेगळे संसाधन नाही आहेत, अन्नधान्य नसेल, पाणी नसेल, तर मग त्यावेळेस ते लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असे, ज्याला आपण भटक्या विमुक्त जमाती असं देखील म्हणतो, ट्रायबल कम्युनिटी ज्याला म्हणतो आपण. तर ते एका भागावरून दुसऱ्या भागावरती भटकंती करत असे. परंतु नंतर एक काळ असा आला की ज्यावेळेस लोकांची संख्या वाढत गेली, परिवाराची संकल्पना वाढत गेली किंवा परिवार बनत गेला आणि त्यातून मग लोक एका ठिकाणी स्थायिक होऊ लागले. अशा प्रकारे मग लोक स्थायिक होऊन जे भटकंती सुरू होती त्याला विराम लागला. एक प्रकारे त्यांनी त्या भटकंतीचा त्याग केला, कारण वारंवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि तेही इतक्या सर्व लोकांना घेऊन जाणं हे तुलनेने इतकं सोपं नसायचं. आणि म्हणून मग लोकांनी एका ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला की जिथे त्यांना सर्व प्रकारची संसाधने मिळू शकतील,
ते पाणी असेल, अन्न असेल किंवा बाकी ज्या मूलभूत गोष्टी असतील, या सर्व गोष्टी त्यांना भेटू शकतील अशा ठिकाणी ते जाऊन राहायला लागले. आणि एका अर्थाने मग असं आपण म्हणतो की जी भटकंती होती ती संपली आणि लोक एका ठिकाणी स्थायिक होऊ लागले. त्यातूनच मग अन्न आणि त्यासोबतच चारा हे या गोष्टींसाठी शेती तयार केली गेली. स्वतःसाठी अन्न उगवण्यासाठी शेताचा वापर केला गेला. त्यासोबतच जी जनावरं त्यावेळेस समाजामध्ये होती त्यांना चारा देण्यासाठी शेती तयार केली गेली. अशा अनेक कारण आहेत की जेणेकरून लोकांना कळालं की शेतीवरती अवलंबून राहता येतं. त्यानंतर गाव वसलं, त्यातूनच मोठं. आज आपण पाहतो की अनेक तालुके आहेत, जिल्हे आहेत, शहरं आहेत. ही मोठमोठी शहरं उदयास येऊ लागली आणि यामुळे मग एका अर्थाने शहरीकरणाला चालना मिळाली. आणि आज देखील आपण पाहतो की जे लोक ग्रामीण भागामध्ये राहतात ते अनेकदा कामाच्या आणि शिक्षणाच्या शोधामध्ये शहराकडे वाटचाल करताना पाहायला मिळतात. म्हणजे गाव सोडून ते शहरामध्ये येऊन वसत असतात आणि यातूनच मग शहरीकरणाला चालना मिळते आणि शहराचं जे स्वरूप आहे ते वाढत जातं. शहराची जी रचना आहे ती बदलत जाते आणि एका अर्थाने मग अशा प्रकारे शहरीकरणाला चालना मिळत जाते. आणि यातून मग पुढे जो मुद्दा येतो तो म्हणजे व्यापार. आता जेव्हा समाज येईल, जेव्हा संपूर्ण जर शहर उभारलं जात असेल तर मग साहजिक आहे की तिथे व्यापार देखील होत असेल. म्हणजे कोणी एखादी वस्तू विकत असेल आणि दुसरा व्यक्ती एखादी वस्तू विकत घेत असेल तर एक प्रकारची अशी दळणवळणाची सोय देखील निर्माण केली गेली की जेणेकरून लोक व्यापार व्यवस्थित करू शकतील. ज्यांना ज्या गोष्टी विकायच्या असतील ते विकण्यास त्यांना मुभा असेल आणि ज्यांना एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर त्याची देखील त्यांना मुभा असेल. त्यासोबतच लेखनाची देखील उत्पत्ती झाली, ज्याला आपण रायटिंग असं म्हणतो. अनेक भागामध्ये भारतातील आणि त्यासोबतच संपूर्ण जगामध्ये आपण पाहतो की लेखनाची सुरुवात झाली आणि त्यामुळे संभाषण करण्यास मदत झाली. संभाषणाला यातून एक प्रकारची चालना मिळाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अशा प्रकारे समाज चालला होता. परंतु नंतर एक काळ असा येतो की ज्यामध्ये जो प्रगत होण्याचा मार्ग होता त्याला काही थोडस एक प्रकारे ब्रेक लागला असं आपण म्हणू शकतो आणि त्याची सुरुवात होते अंधकारमय युगाच्या आगमनानंतर. म्हणजे हा जो अंधकार युग ज्याला आपण म्हणतो याची सुरुवात झाली आणि जे विकासाचे स्वरूप होते किंवा प्रारंभिक जे रूप होतं ते पूर्णपणे रसातळाला जाऊन मिळतं आणि अशा प्रकारे मग हे समाज जे आहे हे बदलत जातं. आणि जेव्हा अंधश्रद्धेची सुरुवात झाली किंवा अंधकार युगाची सुरुवात झाली त्यावेळेस अंधश्रद्धा आणि धर्माचा एक प्रकारचा लगाम या अंधकारमय युगाने आणला आणि तर्क आणि तर्कशुद्ध हे जे विचार होते त्यांना पूर्णपणे मागे ढकलण्यात आलं. म्हणजे जेव्हा आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक समजून घेत नाही त्यावेळेस समाज हा मागे पडतो आणि म्हणून अंधश्रद्धेला चालना मिळाली आणि त्यातून मग अंधकारमय युगाची सुरुवात झाली. किंवा एका अर्थाने आपण म्हणू शकतो की अंधश्रद्धेला वाव मिळाला पण जे श्रद्धा होती किंवा मग जे विकसित स्वरूप होतं, तर्कशुद्धता होती, त्याला मात्र आपण मागे सोडून दिलं. तर हा अंधकारमय अशा प्रकारे चालत होता. परंतु समाजाची सुधारणा देखील गरजेची होती आणि त्या सुधारण्यासाठी अंधकार युग लवकरच संपुष्टात आले आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये युरोपियन जी सभ्यता आहे ती मात्र प्रबळ होत गेली. पाश्चिमात्य राजवटीमुळे तर्कशुद्धता, तर्क, वादविवाद अशा प्रकारच्या कल्पनांना एक प्रकारे वाव मिळाला, त्याचा प्रसार झाला आणि हे पाश्चिमात्य राजवटीमध्ये शक्य झालं त्यावेळेस
की जिथे लोक अंधश्रद्धेला सोडून द्यायला लागले आणि तर्कशुद्ध विचार घेऊन पुढे चालू लागले. त्यासोबतच जे वादविवाद होते त्यांना देखील चालना मिळाली आणि एका अर्थाने अशा प्रकारे जी अंधश्रद्धा होती त्याला आपण पुन्हा एकदा बाजूला सारण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर सायंटिफिक अप्रोच ज्याला म्हणतो आपण किंवा सायंटिफिक ॲटिट्यूड, वैज्ञानिक वृत्तीचा जो एक प्रकारे प्रसार होता तो प्रसार होत गेला. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढत गेला आणि बाकीच्या ज्या अंधश्रद्धा वगैरे या गोष्टी होत्या त्यांना मात्र पूर्णपणे मागे ढकलण्यात आलं. यानंतर जो भाग आहे तो म्हणजे औद्योगिक क्रांतीचा. या औद्योगिक क्रांतीच्या आगमनाने मूलभूत गरजांची तरतूद, औद्योगिक वस्तूंची सोय आणि दळणवळण आणि वाहतुकीच्या साधनांचा अधिक विकास इथे होत गेला. आणि एका अर्थाने जर आपण म्हणू की या सर्व औद्योगिक गोष्टींचा, औद्योगिक वस्तूंचा इथे विकास होताना आपण पाहू शकतो. आणि जी औद्योगिक क्रांती होती ती औद्योगिक क्रांती सुद्धा युरोपमध्ये झालेली आहे. ज्याला आपण पाश्चिमात्य देश असं म्हणतो. या पाश्चिमात्य देशामध्ये या क्रांतीची सुरुवात झाली, ज्याला आपण औद्योगिक क्रांती असं म्हणतो. तर तिथे एक स्थिर शासन युरोपमध्ये उपलब्ध होतं. त्यासोबतच ज्या मूलभूत गरजा होत्या त्याची पूर्तता केली गेली होती आणि तुलनेने युरोपियन समाज हा जगातील इतर समाजापेक्षा अनेक पटीने प्रगत असल्याचं पाहायला मिळतं. आणि यातूनच मग एका अर्थाने औद्योगिक क्रांतीची निर्मिती झाली किंवा औद्योगिक क्रांती घडवून आणण्यात आली. परंतु उत्पादित वस्तूंच्या विक्रीतून अधिकाधिक नफा मिळवण्याच्या लोभाने त्यांना प्रदेशाचा विस्तार करण्यास भाग पाडलं आणि जे लांब किंवा दूरचे प्रदेश होते त्यांच्यामध्ये जाऊन वसाहती वसवण्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होताना इथे आपण पाहू शकतो. कारण जेव्हा भारतामध्ये देखील जेव्हा इंग्रज आले होते त्यावेळेस ते भारतावरती राज्य करण्याच्या उद्देशाने नव्हते आले. त्यांचा जो उद्देश होता तो उद्देश म्हणजे व्यापार करणे. साहजिक आहे की जर युरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये पर्टिक्युलरली आणि संपूर्ण युरोपमध्ये जर वस्तूंची उत्पादकता वाढत असेल, एखादी गोष्ट जर उत्पादित होत असेल तर ते संपूर्ण समाजामध्ये पसरते. संपूर्ण समाज त्या वस्तूला विकत घेण्यासाठी पुढे येतो आणि त्याच्याही पुढे जाऊन एक्सपोर्ट करणं ज्याला आपण म्हणतो किंवा आउटसोर्स म्हणजे अन्य राज्यांमध्ये, अन्य देशांमध्ये जाऊन एखादी वस्तू विकणे ज्याला आपण म्हणतो. ही वस्तू आपण पुढे अन्य भागांमध्ये जाऊन विकायला सुरुवात केली. एका अर्थाने आपण म्हणू शकतो की एक व्यापार करण्यासाठी युरोपमधले लोक जे होते ते अन्य देशांमध्ये जाऊन तिथे आपले वस्तू विकायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्यातून मग एकंदरीत ब्रिटिशांना हे असं वाटलं की भारतावरती आपण राज्य करू शकतो किंवा भारत नावाचा देश त्याचा प्रामुख्याने ओळखला जात नसते, परंतु तो जो भाग होता भारताचा तिथे राज्य करण्याचं स्वप्न जे ब्रिटिशांनी ठेवलं होतं ते त्यांनी साकार केलं. आणि अनेक वर्ष ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली इंग्रजांचं सरकार भारतामध्ये चालत राहिलं. आणि त्यानंतर जवळपास 1857च्या उठावाच्या नंतर ब्रिटिश सरकारने डायरेक्ट कंट्रोल घेतला आपल्याकडे, की जेणेकरून भारतामध्ये जे काही गोष्टी होतील, जे काही निर्णय होतील, हे सर्व निर्णय ब्रिटिश पार्लमेंटच्या मार्फत होऊ लागले.
की जिथे ब्रिटिशांनी आपली सत्ता टिकवून ठेवली. आणि यातूनच मग एकंदरीत साम्राज्यवाद आणि वसाहतवादाचा उदय झाला. आणि साहजिक होतं की इतके वर्ष जर एका ठिकाणी व्यापार करताय आणि जर त्या ठिकाणी एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या सरकारला जर कोणी आव्हान देत नसेल तर साहजिकरित्या ब्रिटिश त्या ठिकाणी राज्य करण्यास मोकळे होते. आणि ते त्यांनी करून दाखवलं. ब्रिटिशांनी भारतामध्ये वसाहत स्थापन केली. आणि याच वसाहती टिकून ठेवण्याच्या शर्यतीमध्ये आणि अधिक नफा मिळवण्याच्या लढाईमध्ये दोन मोठमोठी महायुद्ध या जगाने पाहिलेले आहेत. आणि या मोठ्या महायुद्धांच्यामुळे मानवी जीवनांचे अपरिमित इमेजरेबल नुकसान झाल्याचं आपण पाहू शकतो की ज्याचा आपण हिशोब देखील देऊ शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी जीवनांचा एक प्रकारे ऱ्हास केला गेला. तर मूळ उद्देश जो आहे तो हाच की या अशा गोष्टींमुळे म्हणजे वसाहतवादाच्या आणि अधिक नफा मिळवण्याच्या लढाईमुळे दोन मोठमोठी महायुद्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा जो इतिहास आपण पाहतो हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. म्हणजे प्राचीन काळ झाला, त्यानंतर मग मध्ययुगीन काळ झाला आणि आता आपण आधुनिक काळामध्ये आहोत किंवा आधुनिक युगामध्ये आहोत. तर इतिहासाचे ही काही अनेक टप्पे पाडले गेलेले आहेत. आणि याची जी सुरुवात होते ती मात्र प्राचीन काळापासून. जी प्राचीन संस्कृती अनेक वर्षांपूर्वी होऊन गेली त्याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस संस्कृतीच्या त्या भागामध्ये शिकारी संकलक असतील किंवा मग समुदायाने कायमस्वरूपी वसाहती हे वसवण्यासाठी भटकेपणा जो होता, जी भटकंती चालली होती त्याला त्यागला. अन्नासाठी पिके तयार करणे, त्यासाठी मग त्यांनी शेतीचा वापर केला. व्यापार आणि देवाणघेवाण करण्याचे मार्ग शोधले आणि शहरे देखील वसवली. त्यामध्ये एक प्रमुख जी सभ्यता जी जगातलीच एक प्रकारे खूप जुनी सभ्यता अशी मानली जाते ती म्हणजे मेसोपोटेमिया. ही जी मेसोपोटेमिया सभ्यता आहे ही त्यावेळेस ज्याला म्हणतो आपण एक सभ्यता जी होऊन गेली ती आज इराक या देशामध्ये आहे. जवळपास 3500 ते 1500 BC या काळात 3 प्रमुख संस्कृतींना जन्म दिला गेला. त्यातले 3 म्हणजे सुमेरियन, त्यानंतर बॉबिलोनियन आणि ॲसिरियन. हे 3 जे संस्कृती आहेत, प्रमुख संस्कृती आहेत, हे त्यावेळेस अत्यंत प्रचलित होत्या. प्राचीन इजिप्तमध्ये नाईल नदीकाठी इतर प्रारंभिक सभ्यता विकसित झाली आणि ती रोमन साम्राज्याच्या उदयाने संपुष्टात आली. त्यावेळेस इजिप्त मध्ये जी संस्कृती सुरू झाली होती ती अनेक काळ टिकली आणि त्यानंतर एका अर्थाने जेव्हा रोमन साम्राज्याचा उदय झाला तेव्हा मात्र हे इजिप्त मधली संस्कृती नष्ट होत गेली. सभ्यतेच्या 2 ठळक घडामोडी होत्या. एक म्हणजे शेती की ज्यामुळे कायमस्वरूपी वसाहत झाली आणि
शहरांचा विकास झाला. त्यासोबतच दुसरे म्हणजे देवाणघेवाण आणि दळणवळण सुलभ करणारे लेखन. आपण असं पाहतो अनेकदा की जर दळणवळण करायचं असेल किंवा लोकांचा विकास करायचा असेल तर त्यासाठी प्रागतिक गोष्टी आत्मसात करणं गरजेचं असतं. जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांना आत्मसात करणं गरजेचं आहे. म्हणूनच मग इथे दळणवळण वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी सुरू होऊ लागल्या. सुमारे 1600 ईसापूर्व शांग राजवंशाने कांस्य युगाशी संबंधित चीनी सभ्यतेची बीजी पेरली की ज्यामध्ये चीनी सभ्यता देखील पाहू शकतो. त्यानंतर दक्षिण आशियातील सर्वात प्राचीन संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात उद्भवली. जे दक्षिण आशियामध्ये सर्वात जुनी ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारची जी संस्कृती आहे, सर्वात प्राचीन जी संस्कृती आहे ती म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात बसवली गेलेली संस्कृती, ज्याला जो की आज पाकिस्तानचा भाग आहे. आणि ते देखील सतत कार्यरत होतं. प्राचीन भारत ज्याच्या सीमा आधुनिक काळातील अफगाणिस्तान, ज्या आज आपण पाहतो, अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल, या सर्व देशांपर्यंत भारताची सीमा पसरलेली होती. म्हणजे हा एक प्रकारे हा संपूर्ण भाग भारताचा होता. 500 BC मध्ये उदयास आला आणि शास्त्रीय हिंदू संस्कृती आणि समृद्ध संस्कृत साहित्याच्या सुवर्ण काळाला एक प्रकारे जन्म दिला गेला. सुमारे 1000 BC, ज्याला शास्त्रीय पुरातन काळ देखील म्हटले जाते, भूमध्य समुद्राच्या परिसरात विविध संस्कृतींचा उदय झाला. यामुळे प्राचीन ग्रीस आणि रोमन या दोन प्रमुख शहरांची स्थापना झाली. याला रोम असं देखील म्हणतो. परंतु भटक्या विमुक्तांनी महान प्राचीन संस्कृतीवर हल्ला केला आणि भूमध्य सागरीय ते चीन पर्यंत पसरलेला काळ अंधकार युग म्हणून कुख्यात झाला. तेव्हा शास्त्रीय जगामध्ये लवकरच अराजकता आली. याचा परिणाम असा झाला की केवळ ग्रीक आणि रोमन लोकांवरच झाला नाही, तर त्याचा युरेशियातील सर्व विकसित संस्कृतीवर परिणाम झाला. आपण पाहतो अनेकदा की युरोप आणि एशिया हे दोन्ही राजकीय दृष्ट्या वेगळे खंड आहेत, परंतु भौगोलिक दृष्ट्या मात्र दोन्ही खंड एकत्र आहेत. तर 5व्या आणि 6व्या शतकात नंतर तिथे स्थानिक झालेल्या जर्मनी आणि स्लाव लोकांच्या सततच्या रानटी आक्रमणामुळे युरोप विस्कळीत होऊ लागला. 9व्या आणि 10व्या शतकात वायकिंग्स, मॅगॉर आणि सारासेन्स यांनी आणखी काही आक्रमण केली. जवळपास 1206 आणि 1405 मध्ये मंगोल भटक्या लोकांचा उदय होत होता. त्यांचे साम्राज्य जर्मनीच्या पूर्वेकडील सीमा आणि आर्क्टिक महासागरातून तुर्की आणि पर्शियन गल्फ पर्यंत पसरलेले होते. मंगल आक्रमणाने जागतिक इतिहासावर खोल प्रभाव टाकलेला आहे. आशियातील राजकीय संघटना आणि युरोपच्या मोठ्या भागांमध्ये अनेक प्रदेशांची वांशिक रचना त्यांनी उपटून टाकली आणि विस्थापित करून ती बदलून टाकली. पण त्याने मार्गही उडवले आणि युरोपला आशिया आणि पूर्वेशी जोडले. म्हणजे हा जो युरोप आहे, हा पूर्ण युरोप आशियाशी इथे एक प्रकारे जोडला गेला होता. आता आपण बघूयात की पश्चिमेचा उदय कशा प्रकारे झालेला आहे. जवळपास 1500च्या आसपास युरोप आधारित सभ्यता जगातील प्रबळ सभ्यता बनली. पाश्चात्तीकरण आधुनिकीकरणाच्या समानार्थी बनले. गैर पाश्चिमात्य समाजांनी त्यांच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात वाढीसाठी पाश्चात्य देशांचे अनुकरण सुरू केले. 15व्या शतकापासून आणि 17व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत पोर्तुगीज, स्पॅनिश, ब्रिटिश, फ्रेंच आणि डच यांनी भारत आणि सुदूर पूर्वेचा शोध घेतला.
आपण पाहतो अनेकदा की जे पोर्तुगीज होते, स्पॅनिश होते, ब्रिटिश, फ्रेंच, डच हे लोक सतत नवीन जागेचा शोध घेत असे. नवीन प्रदेश कुठे उपलब्ध आहे त्याचा ते शोध घेत असे आणि त्या ठिकाणी आपण कशा प्रकारे व्यवसाय करू शकतो किंवा नफा मिळवू शकतो याचा देखील विचार इथे झाल्याचं पाहायला मिळतं. प्रामुख्याने ते मसाले, चहा, उसाची साखर, तंबाखू, मौल्यवान धातू आणि गुलामांचा व्यापार करू लागले की जेणेकरून या सर्व गोष्टींमधून त्यांना उत्पन्न मिळू शकेल. ते गुलामांना देखील विकत होते किंवा त्यासोबतच जे मसाले असत, चहा, तंबाखू, साखर, मौल्यवान अनेक अनेक वस्तू होत्या, या सर्वांना विकून ते नफा मिळवत असे. पश्चिमेच्या उदयाने जागतिक स्तरावर प्रचंड बदल घडवून आणले. राजकीय दृष्ट्या 1648 मध्ये स्वाक्षरी केलेल्या वेस्टफालियाच्या शांततेतून मजबूत केंद्र सरकारांसह स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य निर्माण केली गेली. सरंजामशाहीचे विघटन आणि बाजार आणि भांडवलशाही समाजाच्या आगमनाने सामाजिक आर्थिक बदल देखील घडून आणले. आपण फ्युडलिझम म्हणतो किंवा ज्यामध्ये सरंजामशाही असं म्हणतो, याचं विघटन होत गेलं आणि बाजार आणि भांडवलशाही समाजाच्या आगमनाने सामाजिक आणि आर्थिक बदल आपण घडवून आणले. जवळपास 18व्या शतकाच्या मध्यात ब्रिटनमध्ये औद्योगिकरणास सुरुवात झाली. औद्योगिकरणाची सुरुवात इथे होऊ लागली आणि ते जगाचे एक प्रकारे कार्यशाळा बनले. सांस्कृतिक दृष्ट्या पश्चिमेचा उदय मध्ययुगात इटलीमध्ये पुनर्जागरण घडवून आणलं. आपण पाहतो ज्याला आपण रेनेसाँ असं देखील म्हणतो की त्यामध्ये पुनर्जागरण केलं गेलं. युरोपियन विचारवंतांनी तर्क, त्यासोबतच वैज्ञानिक स्वभाव, वादविवाद आणि गंभीर विचार विनिमय या कल्पनावर प्रकाश टाकला, ज्यामुळे तांत्रिक प्रगती आणि वैज्ञानिक सभ्यता ही सतत वाढत गेली. तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक वृत्तीच्या आगमनाने पाश्चात्य देशांनी व्यापार संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुढे सरकले की त्यांनी इतर देशांना वसाहती म्हणून ठेवून त्यांचे व्यापार संबंध सुरक्षित करत असते. त्यामुळे वसाहतींसाठी ओरड देखील सुरुवात झाली. जमीन आणि सागर वाहतूक आणि दळणवळण मार्ग सुकर केल्यामुळे लोकांचे व्यापार आणि स्थलांतर सुलभ झाले. आपण पाहतो की अनेकदा व्यापार सतत चालू असतं, दळणवळण सुरू असतं आणि हे दळणवळण जेव्हा सुरू असतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की समाजाला चालना मिळते, अनेक गोष्टी करता येऊ शकतात. पण हे जे काही प्रक्रिया सुरू होती, हे प्रारंभिक जागतिकीकरण 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाच्या उद्रेकाने संपुष्टात आले असं म्हणू शकतो. आपण पाहतो अनेकदा की पहिलं महायुद्ध हे 1914 मध्ये सुरू झालं आणि त्याला अनेक कारण देखील आहेत आणि ते देखील आपण पाहणार आहोत. जे पहिलं महायुद्ध झालं त्यासाठी काही घटक जबाबदार असल्याचं पाहायला मिळतं. ते म्हणजे जवळपास 28 जुलै 1914 रोजी ऑस्ट्रिया हंगेरीने सर्बिया विरुद्ध युद्ध छेडलं. हे एका बाजूला मित्र आणि संबंध शक्ती, त्यासोबतच दुसऱ्या बाजूला केंद्रीय शक्ती यांच्यात लढले गेले. फ्रान्स, ब्रिटिश साम्राज्य, रशिया, इटली, USA, अमेरिका जे 3 वर्षानंतर सामील झाले आणि जपानचा देखील समावेश झाला. म्हणजे एका अर्थाने काही देश एका बाजूला आणि दुसरे अन्य देश एका बाजूला, अशा प्रकारे या अनेक देशांचा गट निर्माण करून एकमेकांच्या विरुद्ध लढाई सुरू केली गेली. केंद्रीय शक्तींमध्ये
जर्मनी आहे, ऑस्ट्रिया हंगेरी आहे आणि ऑटोमन एम्पायर देखील होता. 1989च्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर राष्ट्रवाद हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये महत्वाचा घटक बनला आणि या राष्ट्रवादामुळे अनेक देशांमध्ये आपली सत्ता काबीज करण्यासाठी एक समाज निर्माण केला गेला. त्यामुळे एकात्मतेबरोबरच फूट पडली. जर्मन आणि इटालियन पुनर्मिलन हे राष्ट्रीय आकांक्षाचे परिणाम होते. ऑटोमन साम्राज्याचे विघटन आणि बाल्कन आणि इतर पूर्व युरोपियन देशांमध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या मागणीला राष्ट्रवादाच्या उदयाचे श्रेय दिले जाते. एकीकडे जिथे राष्ट्रवादाने देशांना स्वातंत्र्य मिळवून दिले आणि काहींमध्ये एकीकरण देखील केले, दुसरीकडे राष्ट्रवादानेही संघर्ष आणि तणावाची बीजे पेरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ब्रिटनने पांढऱ्या माणसाचे ओझे या सिद्धांताचा प्रचार केला आणि जर्मनीने आर्य वंशाचे वर्चस्व कायम ठेवले. अशा विचारांनी समाजात इतर आणि आपण अशी फूट निर्माण केली. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की जे पांढरे लोक होते किंवा व्हाईट लोक होते त्यांना एक प्रकारची श्रेष्ठता प्राप्त झाली होती की ते रंगाने गोरे आहेत किंवा व्हाईट कलर आहे आणि त्यामुळे ते श्रेष्ठ आहेत, अशा प्रकारचा समज निर्माण केला गेला. त्याच प्रकारे जर्मनीमध्ये देखील ही भावना निर्माण झाली. आर्य समाज म्हणून किंवा आर्य वंश ज्याला आपण म्हणतो, याचं वर्चस्व देखील इथे आपल्याला पाहायला मिळतं. आणि यामुळे झालं काय, तर आपण आणि इतर अशा प्रकारची एक संकल्पना पुढे आली आणि एकमेकांमध्ये फूट पडत गेली. पहिल्या महायुद्धाच्या आर्थिक साम्राज्यवाद ही आणखी एक महत्वाचा घटक होता. औद्योगिक क्रांतीच्या आगमनाने वसाहतवाद आणि साम्राज्यवादासाठी आधार तयार केला. तयार वस्तूंच्या निर्मितीसाठी स्वस्त कच्चा माल, स्वस्त मजूर आणि उत्पादित जे वस्तू विकण्यासाठी बाजारपेठ खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर साम्राज्यवादी शक्तीनं नवीन वसाहती ताब्यात घ्यायच्या होत्या. कारण जर स्वस्तामध्ये कच्चा माल घ्यायचा असेल तर ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा ते आपलं साम्राज्य एखाद्या भागामध्ये बसवू शकतील किंवा वाढवू शकतील. जसं की ब्रिटिशांनी केलं भारतासोबत, की ज्यामध्ये भारतामधील जे काही संसाधनं उपलब्ध होती याचा पुरेपूर वापर केला गेला आणि ब्रिटिशांनी संपूर्ण संपत्ती ब्रिटनमधून एका अर्थाने भारतामधून ब्रिटनमध्ये शिफ्ट केलं आणि यातून मग ब्रिटिश एम्पायर जे होतं ते ब्रिटिश एम्पायर वाढत गेलं आणि भारत आणि यासोबतच अनेक जे देश होते त्यातली जी संपत्ती होती ती मात्र कालांतराने कमी होत गेली. नवीन वसाहती ताब्यात घेण्याच्या आणि राजकीय, लष्करी आणि आर्थिक ताकद निर्माण करण्याच्या या जमातीत अनेक शत्रुत्व आणि संघर्ष निर्माण झाले. त्यासोबतच गुप्त युती तयार करणे हे एक आणखी एक महत्वाचं कारण आहे. फ्रँको प्रुशियन किंवा प्रशियन युद्धानंतर जर्मनीने फ्रान्सला कमकुवत ठेवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून फ्रान्स हा कमकुवत राहील आणि जर्मनी हा वर्चस्ववादी राहील. तर बिस्मार्क हे 20 वर्ष जर्मनीचे निर्विवाद नेते होते आणि युरोपियन राजकारणावरही त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केलेले होते. जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी आणि रशिया यांच्यातील 3 सम्राटांची लीग असताना बर्लिनच्या काँग्रेस नंतर जर्मनी आणि ऑस्ट्रिया हंगेरी यांच्यात रशिया विरुद्ध गुप्त युती झाली आणि या गुप्त युतीमध्ये असं ठरवण्यात आलं होतं की जर या युतीपैकी जर कोणत्याही देशावरती परकीयांनी आक्रमण केलं तर संपूर्ण युती एकत्र त्या देशावरती हल्ला करेल. नंतर जर्मनीने पुनर्विमा करारामध्ये रशियाशी
दुहेरी युती केली आणि नंतर इटलीही त्यामध्ये सामील झाली. फ्रान्सला एकाकी पाडण्यासाठी या तिहेरी आघाडीची स्थापना करण्यात आली. म्हणजे फ्रान्सला इथे दाबण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यासाठी इथे तिहेरी आघाडीची स्थापना करण्यात आली. बिस्मार्कच्या पायउतार होताच पुढे दुसरी युती तयार करण्यात आली. म्हणजे यांच्या विरुद्ध एक प्रकारची युती तयार करण्यात आली. फ्रान्स, रशियाने ही तिहेरी आघाडीला एक प्रकारचं आव्हान दिलं. 1904 मध्ये फ्रान्स आणि ब्रिटिश यांच्यातील वाद मिटला आणि त्यांनी एका अर्थाने कॉर्डेलवर स्वाक्षरी देखील केली. त्यानंतर 1907 मध्ये रशिया आणि ब्रिटन यांच्यातही वाद मिटला आणि त्यांनी मैत्रीचा करार केला. एका अर्थाने इथे रशिया आणि ब्रिटन एकमेकांच्या जवळ आले. अशा प्रकारे हे ज्याला म्हणतो आपण ट्रिपल एंटेड किंवा युती तयार करण्यात आली आणि यामुळे प्रमुख युरोपियन शक्ती दोन छावण्यांमध्ये विभागल्या गेल्या, ट्रिपल अलायन्स आणि ट्रिपल एंटेड. आणि प्रत्येकाने त्यांचे सैन्य सामर्थ्य वाढवण्यासाठी इतर राष्ट्रांशी मैत्री केली. दुसरे कारण म्हणजे शस्त्रास्त्रांची स्पर्धा किंवा शर्यत. नेपोलियनच्या सैन्याच्या सामर्थ्याने आणि त्याच्या साहसांनी संपूर्ण युरोप हादरून गेला, की जेणेकरून नेपोलियनने आपल्या सैन्याचा पुरेपूर वापर करून घेतला. त्याला पराभूत करण्यासाठी इतर राष्ट्रांनाही आपले सैन्य उभे करावे लागले. ते आपण पाहू शकतो की जर एक राष्ट्र मजबूत होत असेल तर बाकी राष्ट्रांच्या मनामध्ये भीती येणं साहजिक आहे आणि त्यामुळेच त्यांनी इतर राष्ट्रांना देखील आपले सैन्य उभे करण्यास सुरुवात केली. वॉटरलू येथे नेपोलियनचा पराभव झाल्यानंतर नवीन शक्ती उदयास आल्या आणि तेही शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत सामील झाले. जर्मनी आहे, रशिया आहे, ऑस्ट्रिया हंगेरी असेल, यांनी अधिक काळ एका अर्थाने लष्करी शक्ती संपादित करण्यास सुरुवात केली. जपानचे लष्करी सामर्थ्य केवळ चीन आणि कोरियासाठीच नव्हे तर रशिया आणि युनायटेड स्टेट्ससाठी चिंतेचा विषय होता. जे अमेरिका आहे आणि रशिया आहे यांच्यासाठी जपान हा एक डोकेदुखी ठरत चालला होता. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये श्रेष्ठता प्रस्थापित करण्यासाठी युद्ध हा एक प्रमुख घटक मानला गेला आणि यातूनच मग संपूर्ण समाजाची रचना बदलत गेली. तर याचा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या सादरीकरणामध्ये किंवा प्रेझेंटेशन मध्ये पाहूया. आज आपण इथेच विराम घेऊया. धन्यवाद.